नमस्कार मित्रांनो. मराठवाडा म्हटलं की एक गोष्ट हमखास चर्चेत येते, पाणी. पाऊस पडतो, पण अनेक वेळा तो कमी जास्त असतो. काही भागात पाणी उपलब्ध असतं, तर काही भागात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. म्हणूनच गेल्या काही वर्षापासून मराठवाड्याला जलसमृद्ध करण्यासाठी नदीजोड, पाणीवळण आणि मोठ्या सिंचन प्रकल्पावर चर्चा सुरू आहे आणि नियोजन पण सुरू आहे. आज आपण अशाच काही महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी कुठून येणार, कोणत्या भागातून त्याचा मार्ग जाऊ शकतो आणि मराठवाड्यात कोणत्या भागाला याचा फायदा होऊ शकतो. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी बोलूया कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाबद्दल. हा प्रकल्प विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी महत्त्वाचा आहे. यामध्ये कृष्णा खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर करून मराठवाड्यातील भागाला सिंचनाचा मोठा फायदा देण्याचा उद्देश आहे. विशेषतः धाराशिव, बीड जिल्ह्यांसाठी प्रकल्प महत्त्वाचा ठरतो. आता याचा मार्ग कसा असेल? कृष्णा खोऱ्यातील जलस्रोतामधून पाणी उचलून किंवा उपलब्ध करून ते संबंधित जलाशय, कालवे आणि पाईपलाईनच्या माध्यमातून मराठवाड्यातील लाभ क्षेत्राकडे नेण्याची संकल्पना आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर कृष्णा खोऱ्यातील पाणी, जलसाठा, उपसा व्यवस्था, कालवे किंवा पाईपलाईन, मराठवाड्यातील दुष्काळी भाग अशा प्रकारची जलव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न आहे. आता येतो खूप मोठा विषय. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील काही नद्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी घेऊन पश्चिमेकडे म्हणजेच अरबी समुद्राकडे जातात. यातील उपलब्ध अतिरिक्त पाणी योग्य पद्धतीने अडवून किंवा वळवून पूर्वेकडे गोदावरी खोऱ्याकडे आणण्याचा विचार आहे. आणि इथे मराठवाड्याचा विषय येतो, कारण मराठवाड्याचा मोठा भाग गोदावरी नदी खोऱ्यात येतो. त्यामुळे पश्चिमेकडील अतिरिक्त पाणी गोदावरी नदी खोऱ्यात आणता आलं तर भविष्यात मराठवाड्याच्या पाणी उपलब्धतेसाठी मोठी वाढ होऊ शकते. या योजनांमध्ये धरणे, बोगदे, कालवे, पंपिंग व्यवस्था आणि पाईपलाईन अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो. म्हणजेच हा एखादा छोटासा प्रकल्प नसून मोठ्या जलवळण व्यवस्थेचा भाग म्हणून पाहायला हवा. आता येऊया नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाकडे. नार आणि पार या पश्चिम वाहिनी नद्यांमधील उपलब्ध पाणी पूर्वेकडे वळवून गिरणा खोऱ्याकडे आणण्याची संकल्पना आहे. या प्रकल्पाचा मुख्य मार्ग नाशिक परिसरातील पश्चिम घाटाच्या भागातून सुरू होऊन पाणी वळवण्याच्या विविध संरचनाद्वारे गिरणा खोऱ्याकडे नेण्याचा आहे. यामध्ये नेमका बोगदा, कालवा, पाईपलाईन किंवा अलाइनमेंटने जाईल हे संबंधित DPR आणि तांत्रिक मंजुरीनंतर निश्चित होईल. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक नकाशाला अंतिम अधिकृत मार्ग समजणं योग्य नाही. पण मोठ्या चित्रात पाहिलं तर पश्चिम वाहिनी नद्या, पाणी वळवणे, गिरणा खोरे, पुढील जलव्यवस्थेला फायदा अशी याची दिशा आहे. याचा थेट फायदा संपूर्ण मराठवाड्याला मिळतो असं म्हणण्यापेक्षा गोदावरी खोऱ्याच्या पाणी उपलब्धतेवर होणारा परिणाम समजून घेणं जास्त योग्य आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या योजनेकडे येऊया. दमणगंगा एक दरे गोदावरी. या योजनेचा मुख्य विचार म्हणजे पश्चिमेकडे जाणाऱ्या पाण्यापैकी उपलब्ध पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणे. यासाठी पश्चिम घाटातील जलस्रोतातून पाणी वळवून विविध जलसाठे आणि जोड व्यवस्थांमार्फत गोदावरी खोऱ्याकडेच नेण्याची संकल्पना आहे. या मार्गामुळे डोंगराळ भागात बोगदे, जलवाहिन्या आणि जलसाठ्यांचा वापर होऊ शकतो आणि गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धता वाढली तर त्याचा पुढे फायदा मराठवाड्याला देखील होऊ शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठवाड्याला पाणी कसं पोहोचणार? हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. समजा पश्चिमेकडून पाणी गोदावरी खोऱ्यात आणलं तर ते थेट प्रत्येक गावात जाणार नाही. त्यासाठी पुढे धरणे, जलाशय, कालवे, उपसा सिंचन योजना, पाईपलाईन आणि वितरण व्यवस्था तयार करावी लागेल. म्हणजे एक मोठी चेन तयार होते. पश्चिमेकडील अतिरिक्त पाणी पुढे ते पाणी वळण प्रकल्पामध्ये, परत गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये, तसेच पुढे ते विविध जलाशय, धरणामध्ये, तिथून पुढे कालवे आणि पाईपलाईनमधून संपूर्ण मराठवाड्यातील सिंचन क्षेत्रापर्यंत पोहोचण्याची ही व्यवस्था आहे. ही संपूर्ण व्यवस्था तयार झाली तरच खऱ्या अर्थाने मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. दुसरा फायदा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी होण्यास मदत होणार आहे. तर दुष्काळी परिस्थितीची तीव्रता कमी होऊ शकते, भूजल पातळी वाढण्यास सुधारण्यास मदत होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना वेळेवर पावसावर अवलंबून राहण्याची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. पण एक महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या योजनांना एकाच अर्थाने नदीजोड प्रकल्प म्हणता येणार नाही. काही योजना नदीजोड आहेत, काही पाणी वळणाच्या आहेत, तर काही सिंचन आणि जलसाठा प्रकल्प आहेत. तसेच प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती वेगवेगळी आहे. कुठे DPR तयार आहेत, कुठे सर्वेक्षण आणि तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे, तर कुठे मंजुरीनंतरची पुढची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे अमुक तारखेला अमुक गावात पाणी पोहोचणार अशा सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या दाव्यावर लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहिती तपासणं महत्त्वाचं आहे.
मित्रांनो, कल्पना करा, पश्चिमेकडील अतिरिक्त पाणी योग्य पद्धतीने वळवलं गेलं, गोदावरी खोऱ्यातील पाणी उपलब्धता वाढली, मोठे मोठे जलसाठे आणि कालवे तयार झाली आणि हे पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागापर्यंत पोहोचलं, तर आजचा पाणी टंचाईचा प्रश्न भविष्यात मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. म्हणूनच नदी जोड आणि पाणी वळण प्रकल्प हे मराठवाड्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. मित्रांनो, आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. या प्रकल्पापैकी तुम्हाला नेमक्या कोणत्या प्रकल्पावर सविस्तर व्हिडिओ पाहायला आवडेल? कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, नार पार गिरणा, दमणगंगा एकदरे गोदावरी नदी प्रकल्प, की पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून सोडण्याची संपूर्ण योजना? तुम्हाला ज्या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती पाहायला आवडेल त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्सच्या आधारावर आपण त्यावर नक्की सविस्तर व्हिडिओ बनवू. त्यामध्ये त्या प्रकल्पाचा नेमका मार्ग, कोणत्या नद्या जोडल्या जाणार, किती पाणी मिळू शकतं, कोणत्या जिल्ह्यांना फायदा होऊ शकतो आणि सध्या प्रकल्पाची नेमकी स्थिती काय, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि महाराष्ट्रातील हायवे, रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्चर, विकास कामं आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.